नमस्कार मैत्रिणींनो, मी आज पावभाजी बनवणार आहे. तर पावभाजीसाठी बटाटे, कांदे, शिमला मिरची, फ्लावर आणि टमाटे. तर मी पहिल्यांदा कांद्याची साल काढून घेत आहे. कांद्याची साल काढल्यानंतर मी बटाटे सोलून बारीक कापून घेणार आहे. बटाटे कापल्यानंतर मी टमाटे पण बारीकच कापून घेणार आहे. आणि तसेच शिमला मिरची सुद्धा मी बारीक कापून घेणार आहे. ही सगळ्या भाज्या मी बारीक कापूनच घेणार आहे. आणि या भाज्या चांगल्या बारीक कापल्यानंतर मी 2-3 पाण्याने धुवून कुकरमध्ये टाकणार आहे. आणि कुकरमध्ये मटार पण धुवून टाकणार आहे. वरतून पाणी टाकून कुकरला झाकण लावून शिट्टी आणि पावभाजीसाठी बारीक कांदा कापून घेणार आहे. चार शिट्ट्या झाल्यानंतर वाफ काढून मॅशरने चांगलं स्मॅश करून घेतल्यानंतर कढई तेल टाकून जिरे टाकले. त्याच्यानंतर कांदा टाकला. कांदा चांगला परतून घेतला. त्याच्यानंतर मिरची आणि लसणाची पेस्ट टाकली. ती टाकल्यानंतर हळद, मिरची आणि पावभाजी मसाला हा टाकून चांगलं परतून घेतलं. आणि नंतर कुकरमधले भाजी होती ती मी त्याच्यात टाकली, पावभाजी, आणि मीठ टाकलं. चांगली उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये बटर टाकलं. आणि तवा गरम करून बटर टाकून पाव गरम केले आणि तयार आहे आपली पावभाजी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवीन रेसिपीसाठी फॉलो करा.